दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्रातील हा एकच अध्याय वाचा, जे नशिबात नसेल तेही मिळेल. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचे असेल आणि जर का आपल्याकडे पारायण करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आवर्जून वाचन करायचे आहे. तुम्हाला गुरुचरित्र वाचताना इतकेच पुण्य प्राप्त होत आहे. 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि या दिवसापर्यंत जर का आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर खूप प्रभावी उपाय ठरू शकतील. कारण या काळामध्ये दत्ततत्व, स्वामीतत्व हे हजारपटीने कार्यरत असते आणि त्यामुळे आपण या काळामध्ये सेवा करत असतो. आता कोणी स्वामीचरित्र सारामृत पारायण करत असतं, तर कोणी तारक मंत्रेची सेवा करत असतं, तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करत असतात. भरपूर महिला व पुरुष या मंत्राचा जप करत असतात. प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार, वेळेनुसार सेवा करत असतात. आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केलं तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील आपल्याला सापडतो. कुठल्याही प्रकारचा व्याधी, आजार हे नष्ट होतात. याने मनुष्य देखील एखाद्या दुःखातून मुक्त होतो आणि घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण देखील नाहीसे होत असतं आणि घरात आनंद, चैतन्य, प्रसन्नता निर्माण होते. घरातील वास्तुदोष, पितृदोष यावरही उपाय म्हणून केल्यास प्रभावी अनुभव येतात. प्रत्येक समस्यावर जसे की लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात. तसेच आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्यास सांगितले जाते. गुरुचरित्र पारायण केल्याने प्रत्येकाच्या इच्छाही पूर्ण होतातच. स्वामींची पुण्यतिथी असो, स्वामींचा प्रकट दिन असो किंवा दत्त जयंती असो, या निमित्ताने गुरुचरित्र पारायण केल्याने घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण देखील नाहीसं होतं आणि घरामध्ये आनंद, चैतन्य, प्रसन्नता निर्माण होते. घरातील वास्तुदोष, पितृदोष यावरही उपाय म्हणून केल्यास प्रभावी अनुभव येतात. प्रत्येक समस्यावर जसे की लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात. तसेच आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्यास सांगितले जाते. गुरुचरित्र पारायण केल्याने प्रत्येकाची इच्छाही पूर्ण होतात. स्वामींची पुण्यतिथी असो, स्वामींचा प्रकट दिन असो किंवा दत्त जयंती असो, या निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते. एखाद्या जवळच्या स्वामींच्या केंद्रात, मठात देखील गुरुचरित्र पारायण सप्ताह हा केला जातो. प्रत्येकाला आवर्जून हे पारायण करायचं असेल तर आपण गुरुचरित्र पारायणाच्या काळात सहभागी होऊ शकतो. आता ज्यांना घरातील कामांमुळे घरातील बघा एकत्र कुटुंब असतं, एकत्र फॅमिली असते, लहान मुलं असतात, लहान बाळं असतात किंवा जॉब करत असतात. जर यामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असूनही हे पारायण जर करायला शक्य होत नसेल तर आपण आवर्जून या ग्रंथातील एखादा अध्यायाचं पठण करू शकता. ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी देखील दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला इतकं होईल तुमच्या ह्यानं तेवढं तुम्ही तितके दिवस तुम्ही तितके वेळा एखाद्या अध्यायाचं पठण आवर्जून करू शकता. मग तुम्ही 11 दिवसांसाठी करा, 21 दिवसांसाठी करा किंवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून सुरुवात करा किंवा अगदी तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज एखाद्या अध्यायाचं पठणही करू शकता किंवा हा संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात देखील या अध्यायांचं पठण करू शकता. यामुळे बघा स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो व आपल्या आयुष्यातील दुःख, संकटे, अडचणी, अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होणार आहेत. तुम्ही सेवा मोठी करा किंवा छोटी करा, प्रत्येक विषयाचे फळ हे आपल्याला स्वामी महाराज देत असतात. आपली जर का काही इच्छा असेल पण लोकांना असेल की तरी देखील तुम्ही ती इच्छा पूर्ण करण्यासाठी अध्यायाचं वाचन करू शकता. सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का तर पहा, याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. तर बघा, दुःखात असणाऱ्या स्वामी मार्ग दाखवतात. कारण त्यांनी एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज ही घेत असतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नको त्या आत्मा तुम्हाला आशीर्वाद हा देऊन जातो. त्यामुळे स्वामी मार्ग हे एखाद्याला दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आता आपण बघा, अगदी ग्रंथाचे या काळामध्ये वाटप देखील करू शकतो. आपण स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र ग्रंथ असेल तर आपण हे जे ग्रंथ आहेत हे जे आपण अशा व्यक्तींच्या
अशा व्यक्तींना द्यायचा आहे की ती व्यक्ती पूर्णपणे ती वाचेल आणि त्यामुळे त्याचं दुःख मुक्त होईल. नकळतच त्याचा देखील आपल्याला पूर्ण हे पुण्य मिळणार आहे. बघा, आपल्याला जरी पारायण करणे शक्य नसेल तरी देखील आपण हे मार्ग इतरांना दाखवू शकतो, इतरांना स्वामी सेवक आणू शकतो, त्याप्रमाणे इतरांना दुःखमुक्त देखील करू शकतो. तर पहा, तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्ही सेवेला सुरुवात कधीही करू शकता, तसेच दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही या सेवेचे पठण करू शकता. परंतु दुपारी 12 ते 12:30 यावेळी तुम्हाला फक्त पठण करायचं नाही, कारण हा जो काळ आहे तो फक्त दत्त महाराजांच्या भिक्षेचा टायमिंग आहे आणि यामुळे ही वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता. फक्त सुतक असेल, मासिक पाळी आली असेल तर अडचण असेल तर या काळामध्ये आपल्याला सेवा करता येणार नाही. आता बघा, बऱ्याच महिलांमध्ये घरामध्ये असं काही व्यक्ती असतात की माणसावर काहीतरी होत असतं, ते आपल्याला काहीतरी ऐकत नाहीत. मग बघा, अशा वेळेस स्वामी सेवा बंद करायची का? तर आपण स्वामी सेवा बिलकुल बंद करायची नाही. आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे, कारण हे आपण आपल्या पद्धतीने सेवाही करत राहायची आहे. आता ती व्यक्ती जर आपल्या ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही. बघा, फक्त दत्त महाराजांच्या सेवेमध्ये, स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आपल्याला घरामध्ये नॉनव्हेज हे शक्यतो बनवायचं नाही. आता या सेवा करण्या अगोदरच आपण एक नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर घ्यायची आहे आणि जवळच्या स्वामी केंद्रात, मंदिरात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे. आणि तिथे गेल्यावरती आपल्याला खडीसाखर आणि नारळ स्वामींच्या समोर, दत्तगुरूंच्या फोटोसमोर ठेवायचं आहे. आणि आपली जी काही मनोकामना आहे ती बोलायची आहे. आपली जी काही इच्छा असेल ती तुम्हाला स्वामींना, दत्तगुरूंना सांगायची आहे आणि तुमच्याकडून ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी देखील प्रार्थना तुम्हाला करायची आहे. पहा, आपल्याला ही सेवा तुम्हाला जितक्या दिवसांची करायची आहे तितक्या दिवसांची तुम्ही करू शकता. संकल्प सोडून सेवा करू शकता किंवा पहा, जर का आपण स्वामींसाठी सेवा करत असाल तर आपण संकल्प न सोडता देखील सेवा करू शकता. परंतु इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर आपल्याला संकल्प हा सोडायचा आहे. संकल्प हा घरी पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर सोडायचा असतो. बघा, तुम्ही सेवा करत राहायची आहे. तुम्हाला तुमच्या अपेक्षाही स्वामी महाराज जास्त देण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. आपण जी काही सेवा करतो ही सेवा कधीही वाया जात नसते. याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळत असतं. त्यासाठी योग्य वेळी देखील गरजेचे असते. आपल्याला रोज एक वेळा एक श्लोक गुरुचरित्र आपल्याला पठण करायचं आहे. त्यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत आहे. तर अत्यंत साधा आणि सोपा हा असा श्लोक आहे. हा श्लोक आपल्याला दररोज 1 वेळा, 21 वेळा, 11 वेळा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला पठण करायचं आहे. दत्ताचा अवतार झाला कलियुगी, श्रीपाद पिठापुरी त्यामागे दसरा नरसिंह सरस्वती. कारंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पाथला भिल्लवर्थची संगमा. तेथुनी मटण गाणगापुरी वसईवारी दिनांची श्रमा. आता हा श्लोक मोठ्याने म्हणायचा आहे, श्रद्धेने म्हणायचा आहे. हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे, तरच हा श्लोक म्हणायचा आहे. दिवा प्रज्वलित नसेल तर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायचा आहे आणि हा श्लोक पठण करायचा आहे. तुम्हाला जर हा श्लोक म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावू दिला तरी चालेल. तो तुम्हाला अगदी मनापासून श्रवण करायचा आहे. हा श्लोक अगदी रोज 108 वेळा देखील तुम्ही म्हणू शकता. 108 वेळा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी 21 वेळा किंवा 11 वेळा तरी हा श्लोक नक्कीच म्हणू शकता. ज्याकडे अजिबात वेळ नाही त्यांनी दररोज 1 वेळा म्हटलं तरी चालणार आहे. आता बघा, यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते. फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा आपल्याला करायची आहे. तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही पडू देणार नाहीत. त्याप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्रातील या ग्रंथातील नावात हे पठण करायचं आहे. बघा, गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला 9वा अध्याय पठण करायचा आहे. मग तुम्ही ही सेवा सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी करा तरीसुद्धा चालणार आहे. पण दत्त जयंती दिवशी तुम्हाला दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला ही सेवा करायची नाही. पुण्यफळ बघा, या सेवेच्या पठणामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असते. तरीसुद्धा आपल्याला हे
चालणार आहे. पण दत्त जयंती दिवशी तुम्हाला दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला सेवा करायची नाही. पुण्यफळ बघा, या सेवेच्या पठणामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळे मिळत असते. आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होते. देवघरामध्ये एक प्रज्वलित दिवा करायचा आहे. एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर गुरुचरित्रामधील 9वा अध्याय पठण करायचा आहे. हा अध्याय पठण करून झाल्यावरती स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे. मग घरामध्ये जे काही बनवलं असेल भाजी भाकरी ती दाखवायची आहे. नैवेद्य देखील दाखवला तरी सुद्धा चालेल. जे काही तांब्यामध्ये पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते पाणी आपल्याला अध्याय पठण करून झाल्यानंतर आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे. थोडं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे आणि यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष दूर होतो. तसेच हा अध्याय आपल्याला किती मोठ्याने वाचायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे ती दूर होण्यास मदत होते. घरातील दोष दूर होतात. तसेच हा अध्याय तुम्हाला दत्त जयंती दिवशी पठण करायचा शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या आणि तो श्रवण केला तरीसुद्धा चालणार आहे. मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे. जर तुम्ही ही सेवा 7 दिवस करत असाल, 28 नोव्हेंबरपासून ते 4 डिसेंबरपर्यंत, तरीसुद्धा अतिउत्तम आहे. बघा, स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल. गुरुचरित्रातील हा अध्याय आहे. मग ह्याला सगळे नियम अटी पाळावे लागतात का? तर जसे की गुरुचरित्राला पाळावे लागतात तर नाही. बघा, याला कोणताही नियम अटी पाळावे लागत नाही. तुम्ही ब्रह्मचर्याचे नाही पालन केलं तरीसुद्धा चालेल. फक्त संकल्पयुक्त सेवा जर असेल तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. परान्न वर्ज्य करायचं आहे. शक्य झालं तर परान्न वर्ज्य करा, कारण परान्नामुळे आपल्याला मोठा दोष लागतो. त्यांच्यामुळे परान्न वर्ज्य करा. संकल्पयुक्त सेवेमध्ये मांसाहार कडकडीत वर्ज्य असतोच. तसेच अशा वेळी मासिक धर्म सुतक आलं तर तेवढे दिवस स्किप करायचे, परंतु तुम्ही हा चालू करू शकतो. एकच वेळा ठेवा. अध्यायाचं रोज पठण करा. कोणीही करू शकते. लेडीज, जेंट्स, मुलगा मुलगी, विधवा, अगदी कोणीही सेवा करू शकता. गुरुचरित्रातील सगळे नियम यालाच पाळायचे आहेत का? तर अजिबात नाही. अगदी कोणताही नियम मोठा वगैरे नाही. फक्त मांसाहार वर्ज्य करा. आता हा गुरुचरित्राचा मोठा अध्याय मोठा ग्रंथ आहे जो खूप पवित्र आहे. आपण रोज त्याला हाताळू शकत नाही. गुरुचरित्रात पारायण करताना सुद्धा आपण त्याला रोज गुंडाळून ठेवतो. त्यामुळे गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचे छोटे पुस्तक आपल्याला मिळतात. कोणत्याही धार्मिक ठिकाणी तुम्हाला हे केंद्रात पण मिळेल. तुम्हाला तिथून जाऊन फक्त 9वा अध्यायाचं पुस्तक, गुरुचरित्राचं पुस्तक किंवा ग्रंथ हवा आहे तो तिथे मागा, तुम्हाला ते लगेच देतील. 10-15 रुपयाला येतो, जास्त काही नाही. याच्यामुळे हा छोटंसं पुस्तक असतं ते आणा आणि तुम्ही हा रोज पठण करू शकता किंवा दत्त जयंती दिवशी तुम्ही पठण करू शकता. तुम्हाला वाटत असेल की मित्रमैत्रिणींना देखील ही सेवा घडावी तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.